श्री गणेशाय नमः। श्री कृष्णाय नमः। ऐका श्रोते हो सावधान, कथा सुरसती पावन। गोड पाहता अमृता होन, उपमा गौन वाटतसे। भक्त विजय ग्रंथामधला 5वा अध्याय, भक्त कबीर, भक्त कबीराचं चरित्र या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे। अतिशय गोड आणि सुरस अशी कथा या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे। भगवंत श्रीकृष्णाचे परमभक्त असणारे उद्धव आणि उद्धवाप्रमाणेच श्री शुकजींचा अवतार म्हणजेच त्यांचाच अवतार म्हणजे भक्त कबीर एक शिंपला पडला भागीरथीमध्ये आणि एक शिंपला पडला भीमारथीमध्ये। दोघांचाही जन्म अयोनी संभव झालेला आहे। पहा, भगवंतांनी दोघांनाही आपल्या क्षीरसागरी बोलावून घेतलं आणि क्षीरसागरावरती विराजमान असलेले भगवंत दोघांनाही अवतार घेण्यासाठी सांगतात। आपण संत नामदेवांचं चरित्र गेल्या अध्यायामध्ये ऐकलेलं आहे। या अध्यायामध्ये भक्त कबीराचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे। भगवंत म्हणतात श्री शुक मुनींना, तुम्ही उद्धवाबरोबर अवतार घेतला पाहिजे। त्यावेळी श्री शुकजींनी सांगितलं, भगवंता नको हा गर्भवास। या गर्भवासाच्या यातना खूप झाल्या भगवंता। आता जन्म द्यायचा असेल तर अयोनी संभव द्या, आम्ही अवतार कार्य पूर्ण करू। आणि मग भगवंताच्या आज्ञेनुसार श्री शुक मुनींचा अवतार कबीरजींची कथा या अध्यायामध्ये आलेली आहे। भीमरथीत शिंपला वहात, तो गोनाईसी लाधला नामा भक्त। दुजा पडला भागीरथीत, वाहत जात अतिवेगे। एक शिंपला भीमारथीमध्ये पडला आणि एक शिंपला भागीरथीमध्ये पडला। दोघांचाही जन्म शिंपल्यामध्ये झालेला आहे, परंतु एका शिंपल्यामधून नामस्मरण काय येतं? विठ्ठल 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 विठ्ठल। आणि एका शिंपल्यामधून नामस्मरणाचा काय घोष येतो? राम राम, श्रीराम जय राम, जय जय राम। पहा, वाराणसी मध्ये गंगेच्या तटी लागला मणिकर्णिकेची घाटी। जो शुक अवतार महातटी, नये पोटी गर्भवासा। वाराणसी मध्ये गंगेच्या पवित्र तीरावरती श्री शुक मुनींनी एका शिंपल्यामध्ये आपला अवतार कार्य धारण केलेलं आहे। अयोनी संभव भगवंताला सांगितलं, भगवंता नको आता या गर्भवासाच्या यातना नको। त्यावेळी भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे अयोनी तर अयोनी संभव। आणि मग खूप सुंदर चरित्र येतं।
कथा किती गोड आहे, ऐका. आणि भक्त कबीर आहेत, तमाल भक्त. बघा, तव तमाल मोमीन अकस्मात सूत धुवावयासी आला तेथ निज दृष्टीने खाली पाहात तो शिंपला अवचित देखिला. आणि तमाल मोमीन नावाचे ग्रहस्थ व्यवसाय करायचे. कापडाचा त्यांचा व्यवसाय होता. दररोज सूत नदीवरती येऊन धुवायचं. सूत धुतल्यानंतर घरी वस्त्र विणायचे, शेले तयार करायचे आणि ते जाऊन बाजारामध्ये विकायचे. हा त्यांचा दररोजचा व्यवसाय. आणि मग एके दिवशी असंच तमाल मोमीन नदीच्या काठावरती सूत धुण्यासाठी आले. सूत धुण्यासाठी आल्यानंतर त्यांनी नदीजवळ आल्यानंतर त्यांनी ऐकलं की राम नामाचा ध्वनी येतोय, राम नामाचा गजर ऐकू येतोय. आणि मग त्यांनी पाहिलं तर भला मोठा एक शिंपला वाहत येत आहे. आणि त्या शिंपल्याकडे पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली, कुतूहल वाटलं. आणि एवढा मोठा शिंपला, आणि त्यांनी सूत धुवायचं थोडं बाजूला ठेवलं आणि मग त्या शिंपल्याच्या वेगाने गेले. शिंपल्यापर्यंत पोहोचले. शिंपला पाहिला, मोठा शिंपला हातामध्ये होता. आणि शिंपला हातामध्ये घेतला आणि शिंपल्यामधून रामनामाचा ध्वनी येत होता. श्रीराम जय राम जय जय राम. शिंपल्यातून नामस्मरण येत होतं. आणि शिंपला उघडून पाहिला तर नवल वर्तलं. त्यांना एक सुंदर गोड गोंडस बाळ पाहायला मिळालं. आनंद वाटला हो, खूप आनंद झाला त्यांना. वा, म्हणले भगवंताची काय अगाध लीला आहे. मी दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे सूत धुण्यासाठी या ठिकाणी आलो आणि अवचित ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. कसं केले नसता काही साधन तो अवचित सापडले निधान. धुंडिताथिल जीवन तो क्षीरसागर देखिला. धुंडिता, बघा ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे, धुंडिता थिल्लर जीवन तो क्षीरसागर देखिला. एखाद्याला तहान लागली आणि डबकं कुठं एखादी भेटते का? इकडं तिकडं. पाणी पिण्यासाठी तहान लागल्यानंतर डबक्याचं पाणी इकडं तिकडं कुठं मिळते का? तर त्याला अकस्मात क्षीरसागर दिसावा. किंवा काही या ठिकाणी साधन केलं नाही, केले नसता काही साधन, आणि अवचित लागले निधान, अवचित सापडले निधान. काही साधन केलं नाही आणि निधान लावलं. ग्रंथकर्त्यांनी उपमा देऊन सांगितलेले आहेत की तमाल मोमीन यांना भक्त कबीर कसे मिळाले पहा वयासी जाता डफगान तो पुढे ऐकिले हरिकीर्तन की ऐका वयासी गेला भांडण तो साम गायन हो तसे. एक जण काय केला, तमाशा पाहायला गेला. तमाशा, आणि तमाशा पाहायला गेल्यावर त्याला काय दिसलं, तिथं हरिकीर्तन दिसलं. त्याप्रमाणे एक वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथकर्त्यांनी उपमा देऊन सांगितलेले आहेत की काही निदान केलं नव्हतं आणि अवचित हाती निधान लागलेलं. साधन काही केलं नव्हतं, अवचित निधान हाती लागलेलं आहे. आणि मग शिंदीवरी करिता आदरू तो अंगणी उगवला कल्पतरू. संगतीसी लागता चोर जारू तो आले सद्गुरु भेटावया.
एक जण चोराच्या संगतीमध्ये गेला. चोराच्या संगतीमध्ये गेला तर त्याला भेटायला सद्गुरू आले. बघा किती गोड उपमा आहेत. आणि मग तमाल मोमीन भक्ताला आनंद झाला. जातीने अविंध, जातीने मुसलमान होता. आणि ते बाळ हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये बाळ घेतल्यानंतर तसंच धावत धावत घरी गेले. आनंद झाला आणि ते बाळ आपल्या पत्नीकडे दिलं. पत्नीकडे बाळ दिल्यानंतर जे तमाल मोमीन या सद्ग्रस्ताची पत्नी होती, तिला बाळ पाहून आनंद वाटला. आणि भगवंताची आगाध लीला पहा. भगवंतांनी ज्या ज्या गोष्टी निर्माण केल्या, भगवंत सगळ्यांचा पालक आहे, सगळ्या सृष्टीचा पालन करता भगवंत आहे. आणि ज्यांच्या घरी भगवंत स्वतः गेले, मग त्या तमाल मोमिनाची जी पत्नी होती, पान्हा फुटला. आणि मग पान्हा फुटल्यानंतर बाळाला दूध पाजलं. दूध पाजल्यानंतर पहा माया लागली. दिवसेंदिवस 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 बाळ मोठं होऊ लागलं, वाढू लागलं. आणि असंच दिवसेंदिवस दिवसेंदिवस काही दिवस गेले. बघत 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 बाळ मोठं झालं. आणि बाळाला आवड होती, लहानपणापासूनच भक्तीची आवड. भगवंताच्या नामस्मरणामध्ये संपूर्ण देह या ठिकाणी समर्पित केलेला होता. अहर्निशी रात्रंदिवस ध्यान. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि गावामधले काही कुटीळ लोक होते, कुटाळखोरकर लोक होते. आणि मग या तमाल मोमीनला नाव ठेवायचे. अरे म्हणले, तू तर जातीनं मुसलमान म्हणले, हे तर राम 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 करीत फिरलाले म्हणले, काय भानगड आहे म्हणले. असे कुटील लोक गावातले तमाल भक्ताचे आणि संत कबीराची सुद्धा या ठिकाणी निंदा करू लागले. आता ज्यांनी भगवंताला जवळ केलं, ज्यांनी भगवंत आपला मानला, त्यांना इतर गोष्टीमध्ये कुठल्या रस राहत नाही, रस उरत नाही. तसंच संत कबीराला भगवंताच्या नामस्मरणाचा ध्यास लागला, वेध लागला. भगवंताच्या नामस्मरणाची गोडी संत कबीरांनी चाखली. आणि या देहाला भगवंताच्या भक्तीमध्ये तन मन अर्पण करून टाकलं. भगवंताच्या भक्तीमध्ये रात्रंदिवस नामस्मरण नामस्मरण. मग गावातले लोक सांगू लागले, काही कामच राहिले म्हणले, लेकरू आता हे गेलं म्हणले हे कामातून आता. मग तमाल मोमीनला चिंता पडली, दोघांनाही पती पत्नीला. काय करावं, हे लेकरू जर असंच जर राम 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 जर करीत राहिलं, काय खावं पोटाला, पोट कसं भरावं, पोट कसं भागावं, आणि पोटाचं कसं व्हायचं. संसार चालवण्यासाठी प्रपंच करावा लागतो. आणि आपला तर मुलगा असं करतोय. कोणीतरी आयडिया सांगितली, म्हणले लग्न करून टाका म्हणले. लग्न केलं बरोबर लाईनवर येते म्हणले. हे आता लग्न करायला नाही, आता मोकळा आहे म्हणले. सध्या गळ्यामध्ये एकदा लोडणं बांधलं, कुठंच पळून जायना म्हणले. आणि मग कबीरदास महाराजांचं लग्न करून टाकले. लग्न झालं. लग्नाला सुद्धा काही दिवस होऊन गेले, परंतु संत कबीरांचं मन पहा, संत कबीरांचं चरित्र पहा. संसारामध्ये इतका सुद्धा रस नाही. जर घरचं धन जर कुणी घेऊन जाऊ लागलं तर त्याला अडवायचं नाही. आणि सोनं रुपये नाना प्रकारचं कुठलंही जर धन असेल तर त्या धनाला पाहून मन त्यांचं कंटाळवाण व्हायचं. धनाप्रती त्यांची गोडी नव्हती, इतका भाव भगवंताप्रती होता.
अशी भक्ती होती, निष्ठा होती. लग्न करून दिल्यानंतर सुद्धा काही फरक पडला नाही, काही फरक पडला नाही. आणि मग चरित्र पहा, नामस्मरणामध्ये तल्लीन असणारे संत कबीर मातोश्रीला, आईला घाबरायचे. डेंजर होती आई बर का, घाबरायची आईला. आणि आई रागावायची, आई भांडायची आणि कबीरदास महाराज घाबरायचे. आई आहे, आईला काय म्हणता येतं, आई आहे, रागावते. परंतु भगवंताप्रती त्यांची भक्ती, भगवंताप्रती त्यांची श्रद्धा कधी कमी झाली नाही. मग एके दिवशी असंच आई शेला विणत बसली होती. कबीरदास महाराजांना दिला, सूत दिलं विणायला आणि विण म्हणले शेला, चल म्हणले आता बस झालं म्हणले, राम 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 नाम स्मरण किती राहते का म्हणले. नाम घेतल्यानं पोट भरनामा आहे, पोट भरायला कष्टच करावं लागतंय म्हणले. उगा राम राम म्हणून पोट भरणार येईन म्हणली ती, चल घे हातामध्ये. मातोश्री तुमची आज्ञा शिरसा बंदे. मातोश्रीच्या हातामधलं सूत घेतलं आणि मग कबीरदास महाराज विणू लागले. परंतु भक्ती मार्ग असा आहे, परमार्थाचा मार्ग असा आहे, या मार्गावरती जो आला, या मार्गाचा ज्यांनी कुणी अवलंब केला, एकदा जर भक्तीचा रस जर त्यांनी चाखला, किती आहे हो भक्तीमध्ये गोडी, किती आहे आमच्या परमार्थामध्ये गोडी. सनातन धर्म ज्या भगवंताच्या नामस्मरणावरती स्थिर आहे, भगवंताच्या युगानुयुगे बदलत आहेत, युगानुयुगे होऊन गेली तरी सुद्धा भगवंताचं नाम तसंच आहे. कितीही म्हणा हो, आजही अजून आपण कीर्तन सुरू झालं, भजन सुरू झालं, तोच रामकृष्ण हरी म्हणतो, तेच चाल. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तेच रामकृष्ण हरी म्हणतो. परंतु या रामकृष्ण हरी मधली गोडी संपली आहे का? नाही संपली. ही जी भगवंताची जी गोडी आहे, भगवंताच्या नामस्मरणाचा हा जो रस आहे, ज्यांनी चाखला त्यांना इतर दुसऱ्या रसामध्ये रस येत नाही, इतर दुसऱ्या गोष्टीमध्ये रस येत नाही. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. अजून पुढे म्हणजे कसं आहे, आज सुद्धा जर आपण ऐकलं तेच रामकृष्ण हरी, तेच रूपावळी वर्षानुवर्ष ऐकत आहोत, परंतु कानाला एक गोडी आहे, रस लागलेला आहे. भजनामध्ये ज्यांनी गेला, भजनामध्ये जो गेला, ज्याला भजनाचा छंद लागला, रामकृष्ण हरीचा बोल कुठूनही कानावर पडू द्या हो, रामकृष्ण हरी कानावर येऊ द्या, त्याचं मन आहे का, सगळं मन त्या भजनाकडे धाव घेत, बाकी इतर गोष्टीमध्ये त्याचं मन लागत नाही. सांगण्याचा भावार्थ, कबीरदास महाराज त्यांना आईनं शेला विणण्यासाठी दिली, सूत हातामध्ये दिली, परंतु त्यांचं मन भक्तीमध्ये रमलेलं होतं, भक्तीमध्ये मन लागलेलं होतं. आणि मग कबीरदास महाराजांनी शेला विणायला सुरुवात केली. आणि मग देहावर असणारे कबीरदास महाराज विदेह स्थिती प्राप्त झाली, विदेह स्थिती.
देहावर असून सुद्धा शेला विनत 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 भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन झाली. हातातलं काम सोडून दिलं. रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. परत भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. विदेह स्थिती प्राप्त झाल्यावर आता ज्यांनी भगवंताच्या चरणामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढं मन अर्पण केलं, मग भगवंत त्याचा पाठीराख आहे हो. भक्तीच्या मार्गावरती जो गेला, आपल्या आयुष्यामध्ये हजारो अडचणी येऊ द्या, आपल्या आयुष्यामध्ये कितीही अडचणींना हे येऊ द्या, परंतु केवळ एक भगवंत पाठीराख आहे म्हणावं. भगवंता, देवा, करता करविता तू आहेस भगवंता. तूच तारणार आहेस आणि तूच मारणार आहेस. आता जे काही होईल, जे काही करशील देवा, तूच करशील. म्हणून भगवंतावरती सगळं ओझ समर्पित करावं, भगवंतावरती, आणि मन भक्तीमध्ये या ठिकाणी विलीन करावं. मग पहा, मग त्या भक्ताची काळजी भगवंताला आहे. कबीरदास महाराज शेला विणण्यामध्ये मग्न झाले आणि विदेह स्थिती झाल्यानंतर शेला विणायचा सोडून दिला. आणि मग भगवान श्री रामचंद्र प्रभू, भगवंताला वाटलं, रामचंद्र प्रभूला आता जर आईला कळालं की कबीरदास महाराज पुन्हा नामस्मरणामध्ये आलेले आहेत, आता माझ्या भक्ताला अडचण होती, आता माझ्या भक्ताला त्रास होतो, शिवा खाव्या लागतील. म्हणून प्रत्यक्षात भगवान श्री रामचंद्र शेला विणण्यासाठी आले कबीरदास महाराजाचा. आणि मग ज्या वेळी कबीरदास महाराज विदेह स्थितीमध्ये जायचे, त्यावेळी भगवंत कबीरदास महाराजाच्या पाठीमागे बसून शेला विणायचे. आता पहा, त्यांनी अजून देहस्थितीवरती आले की विणायचे, त्यांनी त्यांचं काम चालू ठेवायचं, सुरू ठेवायचं काम. परंतु पुन्हा ते विदेह स्थितीमध्ये गेल्यानंतर भगवंत शेला विणायचा. पहा, आता भगवंताचा या ठिकाणी हाताच्या स्पर्शाची किमया काय आहे. सामान्य माणसांनी विणलेले विणकाम काही काही वस्तूंवरती, काही काही कापडांवरती इतकं सुंदर विणकाम केलेलं असतं की पाहिल्यानंतर वाटतं किती सुबक प्रतिकृती बनवलेली आहे, किती सुंदर नक्षी बनवलेली आहे. सामान्य माणसांनी बनवलेला या ठिकाणी नक्षी, सामान्य माणसांनी बनवलेल्या डिझाईन्स जर एवढ्या सुबक आणि सुंदर असतील, तर ज्या शेल्याला भगवंताचा हात लागला, कसा असेल होतो शेला, काय दिसत असेल, काय त्याच्यामध्ये तेज असेल, कारण भगवंताचा स्पर्श झाला. आणि मग असं करून भगवंतांनी, कबीरदास महाराजांनी मिळून शेला विणला. एक अभंग येतो गोड निळोबाराय यांचा. निळोबाराय अभंगामध्ये आपल्या वर्णन करतात. गोरोबाची मडके घडिली, कबीराची शेले विणली. भगवंता, गोरोबा काकांची मडकी आपण घडवली, कबीरदास महाराजांची शेले विणली. ते निळोबाराय संत कसे आहेत? भगवंताला काय मागतात, काय मागतात संत? निळा म्हणे जग जेठी, काही नको माझ्यासाठी, काही नको माझ्यासाठी. काही नको देवा, काही नको. हा भाव आहे भक्तीमध्ये. ज्यावेळी मनुष्य जातो, भक्तीमध्ये ज्यावेळी गोडी वाढते, त्यावेळी स्वतःसाठी मग काही मागत नाही. नको देवा, तू जे दिलेलं आहे ते भरपूर आहे, त्यामध्ये मी समाधान आहे, सुखी आहे. काही नको मला, परंतु तुझ्या चरणामध्ये, तुझ्या चरणाचं हे जे चरणाच्या
तुझ्या नामस्मरणाची ही जी गोडी लागलेली आहे, ही गोडी कमी होऊ देऊ नको भगवंता. संतांचं एवढंच मागणार आहात. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. काही नको संत म्हणतात. प्रसंग आहे कबीरदास महाराजांनी आणि रामचंद्र प्रभूंनी शेला विणला. दुसऱ्या दिवशी आईने सांगितलं. आई म्हणाली, जा कबीरा, जा आता बाजारामध्ये शेला विणण्यासाठी, विणकाम पूर्ण झालेलं आहे, शेला विकण्यासाठी जा. मग आईनं बाजाराला कबीरदास महाराजांना पाठवलं. आणि बाजाराला पाठवल्यानंतर मग रामकृष्ण हरीचा एकदा जप सुरू झाल्यानंतर, भगवंताच्या नामस्मरणाचा एकदा आनंद आल्यानंतर दुसऱ्या गोष्टीमध्ये काय रसेल. कबीरदास महाराजांनी शेला घेतला आणि शेला घेऊन बाजारामध्ये गेले. ज्या शेल्याला भगवंताचा हात लागला होता, ज्या शेल्याचं विणकाम स्वतः भगवंतांनी केलेलं होतं, इतका सुंदर दिसू लागला शेला. बाजारातले लोक आजूबाजूला पाहू लागले. ज्या ठिकाणी अनेक शेले विकणारे होते, त्यांच्याच बाजूला जाऊन कबीरदास महाराज विकण्यासाठी बसले शेला. बघा आता भगवंताच्या अमृत हस्ताची गोडी, स्वतः भगवंतांनी विणलेला शेला. आजूबाजूचे जाऊ लागले. ज्याच्या खिशामध्ये 10 रुपये आहेत का, त्याला वाटायचा 20 रुपयाला शेला आहे, 20 रुपयाचा शेला आहे. ज्याच्या खिशामध्ये 20 रुपये आहेत त्याला वाटायचं 40 रुपयाचा शेला आहे वाटायचा. ज्याच्या खिशामध्ये 400 रुपये आहेत त्याला वाटायचं 800 रुपयाचा शेला आहे. आता हजारो रुपये घेऊन व्यापार करणारे लोक असतात. 10,000 रुपयाचा एक सावकाराला 10,000 त्याच्या खिशामध्ये होते. त्यानं शेल्याकडे बघितला, त्याला वाटायचा 20,000 रुपयाचा असेल बघ हे शेला. काही नाही म्हणायचे, बाजारामध्ये पैसा असला तर बाजारामध्ये जावं म्हणले, नाहीतर काय, किती सुंदर आहे बॉस शेल आहे. आणि मग 10,000 ज्याच्या खिशामध्ये त्याला वाटू लागलं की 20,000चा शेला आहे. आणि मग लोकांना नवल वाटू लागलं. अरे म्हणले, ह्या तर कबीराला आपण बिनकामी समजत होतो, ह्या तर कबीराला आपण उभे येड्याने हे नामस्मरण करत फिरतोय म्हणत होतो. काय सुंदर या ठिकाणी हस्तकाम करतोय बाबा कबीर. खरंच म्हणले, एक सुंदर एक नंबर शेला विणलेला आहे बाबा म्हणले. आणि मग दिवसभर बाजाराचा गेला. शेला कबीरदास महाराजाला त्या शेल्याची किंमत सुद्धा ठरवायची कोणाची हिंमत झाली नाही. पैसेच नाहीत म्हणले खिशामध्ये तेवढे आपल्या. ज्याच्या खिशात 10 रुपये होते त्याला 20 रुपयाचा वाटला, 500 रुपये ज्याच्या होते त्याला 1000 रुपयाचा वाटला. दिवस मावळतीला आला, कोणी शेला घेतला नाही, मागितली सुद्धा नाहीत. चिंता पडली आता कबीरदास महाराज. आता म्हणले अगोदरच मातोश्री रागावल्यात म्हणले, आणि आता जर घरला असंच जर घेऊन गेलो आपलं काही खरं नाही कडे आता म्हणले. आणि एका बाजारामध्ये दूर एका बाहेर घराजवळ येऊन बसले, नामस्मरण करीत घराच्या एका बाजूला बसले. आणि मुखामध्ये अखंड नामस्मरण सुरू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण सुरू आहे. कबीरदास महाराज बसले. भगवंत पहा भक्ती मार्ग कसा आहे. भगवंताला आता परीक्षा घ्यायची भक्ताची. कुठपर्यंत भक्त आपला परीक्षेमध्ये सत्य परिस्थितीला उतरतो. आणि मग भगवंतांनी बघू म्हणले कबीरदास महाराजांची उदारता. एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं भगवंतांनी. ब्राह्मणाचं रूप धारण करून अचानक रात्री अशी थंडी सुटली, अशी थंडी सुटली म्हणचाल. थंडीच्या दिवसामध्ये एखाद्या पर्वतावरती बर्फ कोसळावा हिमालयामध्ये, आणि ती थंडीची लाट आपल्याकडे आली असताना भर दिवसा सुद्धा अंगामधली थंडी जात नाही, अशा प्रकारची थंडी होते. आणि तशी अचानक थंडी सुरू झाली. बघा भगवंताची लीला. आणि मग तो ब्राह्मण कबीरदास महाराजाजवळ आला.
राम कृष्ण हरी म्हणले, माय बाप माऊली म्हणले, थंडी वाजलेली आहे खूप, आणि म्हणले मला पांघरण्यासाठी जर काही असलं तुमच्याकडं तर मला पांघरण्यासाठी द्या. आता कबीर भक्त हो, भक्त उदार, उदार देहस्थिती प्राप्त झालेली. कबीरदास महाराजांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही. हे शेला दिल्यानंतर मातोश्री मला काही म्हणेल का, आई रागावेल का, आई मला मारेल का, या सगळ्या गोष्टींची पर्वा कबीरदास महाराजांनी सोडून दिली. अर्धा शेला फाडला आणि अर्धा शेला ब्राह्मणाला दिला. म्हणले जावा म्हणले, तुम्हाला थंडी वाजत आहे ना, शेला पांघराही म्हणून दिला. परंतु भगवंतांनी आता परीक्षाच घ्यायचं ठरवलं होतं. अर्धा शेला घेऊन गेले, अर्धा शेला राहिलेला होता. आता अर्धा शेला राहिलेला होता, पुन्हा अजून ब्राह्मणाचा वेश भगवंतांनी टाकून दिले आणि मलंग वेश धारण केला. मलंग वेश या ठिकाणी धारण केला. मलंग वेश म्हणजे कोणता? साधूचा वेश, मुस्लिम साधू जे फिरतात तो वेश धारण केला. हातामध्ये एक टोकरी घेतली, त्याच्यामध्ये ऊद टाकून निघाले या ठिकाणी. आणि निघाल्यावर कबीरदास महाराजाजवळ आले आणि मग कबीरदास महाराजाला म्हणतात कसे पहा, कबीरा, अरे तू मुस्लिम जातीमध्ये जन्माला आलेला आहेस, तू अल्लाचं वर्णन केलं पाहिजे, आणि तू काय राम 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 म्हणत बसलायस बाबा म्हणले. कबीरदास महाराजांचं उत्तर आहे का? काय म्हणतात कबीरदास महाराज? कबीरदास महाराजांनी सांगितलं, सगुणाची भक्ती करा किंवा निर्गुणाची भक्ती करा. भक्ती भक्ती आहे, एकच भक्ती आहे. सोनं असतं का सोनं? सोन्याचे कितीही जर दागिने बनवले तर त्याचं तेज कमी नाही होत. तशा प्रकारची भक्ती सगुणाची करा. मी या ठिकाणी भगवंताची या सगुण रूपाची भक्ती करत आहे. सगुण निर्गुण. आणि असं सांगितल्यानंतर कबीरदास महाराजांनी सुंदर या ठिकाणी उत्तर दिलं. आणि मग त्या मलंगांनी कबीरदास महाराजांना म्हणले, मला थंडी वाजलेल्याकडे मला काही पांघरायला असलं तर द्या. कबीरदास महाराजांनी ते अर्धा शेला होता तो सुद्धा अर्धा शेला दिला. आता सगळेच संपले. आता कबीरदास महाराजाला चिंता वाटावं, भीती वाटावं का आनंद व्हावा? चिंता संपली म्हणली, आता भीती संपली. शेला ठेवलं असतो तर घरी आई गेल्या गेल्या मारत होती म्हणले, वापस कस काय आणलास, विकाय कस काय नाहीस. मग आता म्हणले शेलाच राहील नाही. सगळ्यात मोठा प्रश्न काय होता म्हणले, आपल्याकडे शेला विकायचा. घेऊन गेले म्हणले दोघं, मोकळे झालो म्हणले. आता घराकडे जाऊन काही फायदा नाही म्हणले. आता घराकडे गेल्यावर नगदी मार खावा लागते म्हणले. आता रातभर एवढा ही शेला विणलेला आहे म्हणले. आता या ठिकाणी टिंबू मारते म्हणले आई आता घरी गेल्यावर. आता नाही म्हणले, आता घराकडे जायचं नाही म्हणले. आता इथंच कोणतं झाड बघाव आणि नामस्मरण करत बसाव. या ठिकाणी एका झाडाखाली जाऊन बसले, घराच्या साईडला भगवंताचं नामस्मरण करत राम राम श्रीराम जय राम जय जय राम नामस्मरण करत बसले. खोडकर व भगवंत, किती खोडकर बघा. भगवंत घरी गेला डायरेक्ट कबीरदास महाराजांच्या घरी. आईला जाऊन सांगितला, म्हणला येडा झालाय म्हणला कबीरदास महाराज. काय केले तुम्हाला सांगू का म्हणला मातोश्री. शेला इकायला तुम्ही दिलतो का म्हणला. ती एका ब्राह्मणाला बोलून घेतलं म्हणला. अर्धा शेला त्याला दिलंय म्हणला आणि अर्धा शेला एका जोग्याला दिलंय म्हणला. इकायचं जाऊ द्या म्हणला, तिकडच दान दिलं म्हणला शेला. आणि आता घरी आले की मार खावं लागते म्हणून आता झाडाखाली बसले म्हणला तिकडे. मग आईनं म्हणली, किती वेळ बसणार आहे, येईलच की घरी आत्ता, मी आल्यावर बघते त्याची. हा आता येईच ना म्हणला घरला. मग मी नेतो की म्हणला, कुठं बसले मला माहित आहे म्हणला, त्याने कुठं बसले ते मी घेऊन जातो म्हणला तिथं. लगेच मातोश्रीच्या हाताला धरून, खोडकर आहे भगवंत, लई खोडकर आहे भगवंत, आणि घेऊन मातोश्रीच्या हाताला घेऊन गेला ज्या ठिकाणी नामस्मरण सुरू होतं. आणि नामस्मरणाच्या या ठिकाणी
गोड ओव्या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत की जो घर होत, ज्या घराजवळ कबीरदास महाराज नामस्मरण करत बसले होते आणि नामस्मरण करत बसलेल्या त्या घराजवळ ज्यावेळी दोघं येऊन पोहोचले त्यावेळी त्या ठिकाणचं वातावरण कसं होतं, एक दोन ओव्यामध्ये पाहूया ग्रंथकर्ते काय म्हणतात. आणि ज्या सदनाजवळ रामनामाचा ध्वनी निघत होता त्या ठिकाणची स्थिती कशी होती पहा. की अशोकवनी बैसली सीता, सप्रेम भजे रघुनाथा. की जटायु रावणे गांजिता, राम भजन करीतसे. दोन ओव्यामध्ये किती भावार्थ सांगितलेला आहे ग्रंथामध्ये बघा. कबीरदास महाराज किती भावनेनं अंतःकरणातून नामस्मरण करत होते. अशोकवनामध्ये माता सीता जसं भगवंताच्या नामस्मरणाचा जप करत बसल्या होत्या, श्रीराम जय राम जय जय राम. आणि ज्यावेळी रावणाने जटायूचे पंख छाटले आणि जटायू ज्यावेळी धारातीर्थी होऊन जमिनीवरती कोसळून पडला, तो जटायू ज्या उत्कंठतेने भगवंताचं नाम घेत होता का, त्याच उत्कंठेने कबीरदास महाराजांचं नामस्मरण सुरू होतं. लीला विग्रही नारायण बघा, लीला विग्रही कसा खेळकरी आहे भगवंत. सांगितला, आईनं हाक मारली, कबीरा कबीरा, नाही, देहावरती नाही, नामस्मरणामध्ये मन गुंतून टाकलं होतं. श्रीराम जय राम जय जय राम. आणि नामस्मरण सुरूच आहे. आणि मग ज्यावेळी भगवंतांनी सांगितलं, असं उठणं म्हणले, हे काय मग टिक्कू राहून दिला भगवंताने एक छडी, ह्यानं मारावं लागते म्हणला, त्याच्याशिवाय उठणं म्हणलं हे असा भगवंत आहे. आणि मग ती आई होती गडी, घेतली, राग आला होता. एवढं कष्टानं म्हणली, शेला रात्रभर हे करून विणला म्हणली, एवढं कष्ट करून, आणि दान देऊन आलाय म्हणली, कसा संसार करील की, कसं बायकोचं पोट भरील की, कसं चलविल की संसार, त्याच कोडच वाटला रे मला म्हणली. दान धर्म करायला निघालाय का म्हणली. हातामधली छडी घेतली देवाच्या आणि कबीरदास महाराजाच्या पाठीवरती मारायला चालू केली. तरी सुद्धा देहावरती कबीरदास महाराज आले नाहीत, भगवंताच्या नामामध्ये तल्लीन नाहीत. परंतु आता भगवंत बघा कसा धर्म संकटामध्ये सापडलेला आहे. देवानी कबीरदास महाराजांची परीक्षा घेण्यासाठी मातोश्रीच्या हातामध्ये छडी दिली खरी, परंतु आता कसं बघा, ज्या व्यथा कबीरदास महाराजांना व्हायच्या होत्या त्या व्यथा भगवंताला होऊ लागल्या. मातोश्रीच्या छडीचे बळ भगवंताच्या पाठीवरती उठू लागले. आणि मग भगवंत म्हणतो काय आता, मग म्हणे रुक्मिणी कांत, आता पुरे करीवो मात, ऐसे म्हणून अनंत काय बोलत ते धवा. माय म्हणले आता बस कर म्हणले. आता भगवंत म्हणू लागला, पुढे काय म्हणतात, म्हणे मी छळावयासी गेलो बळी ते, तव द्वारपाळची झालो तेथे, तेवी माझे कपट मज भोवते, आले निरुते फळासे. बळीला कपट करायला गेलो आणि द्वारपाळ होऊन राहावं लागलं मला. भगवंताला तसं धर्मसंकट या ठिकाणी आलेलं आहे. आणि मग म्हणे सीतारमण यासी रूप दावा वेश गुण, ब्राह्मण वेशे केले छळन, या कारणे कळेना. विप्रवेश तत्काळ टाकून हाती घेतले धनुष्यबाण, मुकुट विराजे दे दिप्यमान, आकर्ण यन विराजती. आणि भगवंतांनी आता म्हणले आपलं रूप दाखवावं लागेल. आपलं रूप दाखवल्याशिवाय मातोश्री काही मारायचं बंद करणार. माय बस झालं आता, मारू नको म्हणलं तरी काही मातोश्री थांबायला तयार नाही. आणि मग
भगवंत या ठिकाणी आपल्या रूपामध्ये, सगुण रूपामध्ये या ठिकाणी सगुण रूप या ठिकाणी प्रगट केलं त्या ठिकाणी. आणि देदीप्यमान असं दिव्य रूप भगवंताच दिसू लागलं. कानी कुंडली आहेत, कानामध्ये सुंदर कुंडले आहेत, वैजयंती माळा गळ्यामध्ये शोभत आहेत. पितांबरधारी भगवंत, हातामध्ये धनुष्य बाण घेऊन विराजमान भगवंत इतकं सुंदर रूप दिसू लागलं. आणि मातोश्रीनं भगवंताचं रूप पाहिलं आणि भगवंताचं रूप बघितल्याबरोबर मातोश्रींनी मारायचं बंद केलं आणि मग भगवंताच्या या ठिकाणी चरणावरती साष्टांग दंडवत घातलं, लोटांगण घातलं, मारायचं बंद केलं. आणि मग मातोश्री म्हणते, कबीरदास महाराजांना उठवलं. भगवंतांनी कबीरदास महाराजांना सुद्धा या ठिकाणी त्या विदेह स्थितीमध्ये जे गेलेले होते त्या स्थितीतून बाहेर काढलं. पाहिलं पुढे स्वतः भगवंत आहेत, स्वतः भगवंताचं या ठिकाणी दिव्य रूप पाहिलं. आणि मग मातोश्री कबीरदास महाराजांना म्हणते, धन्य झाले मी पुत्रा, आज तुझ्यामुळे मला भगवंताचं सगुण रूप पाहायला मिळालं. तुझ्यामुळे मला प्रत्यक्षात भगवंताचं दर्शन झालं. तुझ्यासारखा पुत्र लाभावा, आई वडिलांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तीच माता होती जी माता थोड्या वेळाखाली कबीरदास महाराजाला मारत होती. तीच माता ज्यावेळी भगवंतांनी स्वतःच रूप प्रगट केलं त्यावेळी तीच माता कबीरदास महाराजांना म्हणले, धन्य धन्य आहेस म्हणले कबीरा. कबीरदास महाराजांची सुंदर वर्णन, सुंदर कथा आज आपण ऐकलेली आहे. आणि मग माता म्हणते, म्हणे बा तुझ्या पुत्रपणे मज जाहले श्रीराम दर्शन, मातेने कबीर हाती धरून गेली घेऊन निजग्रही. मग रामचंद्र प्रभूंनी म्हटले, मग म्हणे श्री सीतारमण माझे हृदय करी चिंतन, ऐसे म्हणून जगत जीवन अदृश्य झाले ते धवा. आणि भगवंत त्या ठिकाणाहून अदृश्य झाले. आणि मग अशाच सुंदर गोड 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 भक्त विजयाच्या कथा आपल्याला दररोज ऐकायला मिळणार आहे. कथा काय ऐकाव्यात? कारण कथा जीवन जगायला शिकवतात माणसाला. कथा भगवंताच्या चरणावरती भाव कसा दृढ असला पाहिजे. भगवंत आयुष्यामध्ये संकट देतो, परंतु त्या संकट त्यालाच देतो ज्याच्यामध्ये ती निवारण्याची या ठिकाणी सामर्थ्य असतं. भगवंत स्वतः आपल्या भक्ताच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. ज्यांनी आपलं सगळं भार भगवंताच्या चरणावरी अर्पण केलं का त्यांना सही होतो भगवंत. कथा काय ऐकाव्यात? मनाला शांती लाभते. कथा काय ऐकावी? पुण्य फलाची प्राप्ती होते. कथा काय ऐकावी? आपल्या जीवनामधली व्यथा घालवण्यासाठी कथा ऐकावी. आणि भक्तीचं महात्म्य एवढं आहे का? संध्याकाळी जर भक्ती कथा ऐकत ऐकत जर ठेवलं का मोबाईल, कधी झोप लागते कळत नाही. इतक्या गोड आहेत भगवंताच्या कथा. आणि मग आपण दररोज भगवंताची चरित्र या ठिकाणी श्रवण करूया. बरेच दिवस या ठिकाणी अध्याय काही कारणास्तव टाकणं झालं नाही. वेळेच्या अभावी म्हणा किंवा कामामध्ये व्यस्त असल्यामुळे म्हणा अध्याय आपलं टाकणं शक्य झालं नाही. परंतु आता इथून दररोज या ठिकाणी आपण भगवंताच्या कथा या ठिकाणी पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. भगवंताच्या नवनवीन कथा दररोज पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी
आपल्या पुराण कथा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आलेला प्रत्येक अध्याय तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे मिळेल. सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे. चला भगवंताचं या ठिकाणी नामस्मरण करूया. रामकृष्ण हरी हरी.